आज म्हटलं पालक पनीर थोडं नेहमीपेक्षा वेगळं बनवूया. त्याच्यासाठी ना पालक छान ब्लांच करून घेतला. पालक ब्लांच केल्यानंतर ना थंड पाण्यात टाकायचा, त्याने कलर खूप छान येतो पालकला. सो त्याच्यानंतर मग पालक घेतला मिक्सरच्या भांड्यात, त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर, मिरची आणि आलं, त्याची छान पेस्ट करून घेतली. मग एका कढईमध्ये तेल घेतलं, जिऱ्याची फोडणी दिली, बारीक चिरलेला कांदा टाकला, मीठ टाकलं आणि पहिला कांदा ना छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतला. मग टोमॅटो टाकला, तो सुद्धा परतला. मग लगेच मसाले टाकून घेतले, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला एवढंच टाकलं, छान परतलं आणि झाकण मारून ना टोमॅटो पहिला शिजवून घेतला. नंतर मग मी पालक प्युरी टाकली, ती छान परतून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात जो पालक लागला होता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि ते पण त्याच्यामध्ये मी ऍड केलं. त्याच्यानंतर झाकण मारून ना परत एकदा मी वाफेवर ठेवलं होतं 2-4 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर पालकला छान उकळी फुटल्यानंतर मग मी पनीर टाकलं. पनीर टाकल्यानंतर पण 2-3 मिनिटासाठी परत मी झाकण मारून ठेवलं होतं आणि खूप छान, म्हणजे मला तरी खूप आवडलं हे पालक पनीर. पण प्रिशाचं म्हणणं असं होतं की तू टोमॅटो टाकल्यामुळे मला ते थोडंसं आवडलं नाही. म्हणजे आवडलं तिला, पण तेवढं नाही जसं नेहमी आवडतं ना तेवढं तिला आवडलं नाही. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा.